का तुम्हाला असं वाटतं की 25% लोकांची लग्नच होऊ नये? हा त्याशिवाय शेतकरी जगणार नाही ना. तुम्ही त्या विषयावर तुम्ही येऊ नका. मला हाकलून दिलं होतं पप्पाने गावातून की तू शेतकरी तर नाहीच बनायचं म्हणून. मी इथे येऊन शेतीवर जोक करायला चालू केलं. तुम्हाला मुलगी म्हणून सोडून देतील. मी लय मार खाईल. तिचं नाव शॉर्लेट होत. पोरं तिला 4 लोटे म्हणायची. 10 वर्षाच्या लहान पोरीसोबत मित्रांनी लग्न केलंय. बायको पाहिजे का लेकरू पाहिजे मला? आणि पुण्यामध्ये गणेश थोडं ऑफेन्सिव्ह बोलतो. कसं ऑफेन्सिव्ह असेल ना. त्याच्यामुळे मला आवडतं पुण्यात राहायला. पण पुण्यातली लोक असं बोलतात ना की तुम्ही येऊन बाहेरची लोक येऊन घाण करतात. मग बोलणारच ना, का नाही बोलणार? पोरं काहीही करू शकता, काहीही करू शकता. पोरं दूध आणि दारू संगत घेऊन येते. सध्या चहा कर, रात्री दारू घेऊन. आणि तुमचा मित्र तुमच्या डोळ्यात देखत या देही याची डोळा त्याच्या लेकराचा वाचा घुसतोय आणि तुम्हाला ते बघायला मिळतंय. मग 10वी मध्ये किती टक्के मिळाले होते? एवढी? तुम्हाला काय चिल्लर वाटलो काय नाही? आता हे कसं आहे माहितीये का? तुमची जर हिंमत असेल तर हे ठेवा. आता कॉलेजला असताना शोधावं लागायचं की मुलगी आहे का कुठं. गोड गुलाबी स्वप्नांच्या आईचा घो. आयुष्यावर बोलू का, इज अ आयकॉनिक थिंग, इज अ आयकॉनिक थिंग. त्याच्यानंतर मग तिने प्रेम करावं पण बाहेर फक्त. नमस्कार दादा. अजून एक कॉफी मिळाली असते ना मला, मजा आली असते. तुम्हाला आताच पंच म्हणायचं नाही, मला खरंच पाहिजे. हा प्रॉब्लेम आहे कमेडियन्सचा. हा प्रॉब्लेम आहे. प्रत्येक जोक नाही मी जोक मारत. प्रत्येक ब्लॅक कॉफी. येस, ब्लॅक कॉफी विदाउट शुगर. कडू जीवनासारखी. नाही, कवी नाहीये बरं का मी. कवी अजिबात नाहीये बघ. नाहीये मी कवी. नाही बनायचंय कवी. अपूर्व राजपूत चांगला शो आहे त्याचा. चांगला शो आहे त्याचा. चांगला मित्र आहे हो माझा. असं नका करू. जेच आहे लिहितोय का चल मग दुसऱ्याचं. प्लीज कट कट. मी आठवणीने फोन केला. नाही, ही रील टाकली तरी मला काय अडचण नाही. मी स्वतः अपूर्वला टॅग करतो. मला हरकत आहे. मी नाही टाकू देणार. का बरं? माझा मित्र आहे तो. वी वॉन्ट इक्वेलिटी. एक मिनिट, मी स्वतः अवॉइड झालो पाहिजे. मी हसतोय तुमच्यावर. अरे दिस इज पॉवर. हे बॅचलर लोकांचा विषय की नाही ऑफेंड होत आहेत तुम्हाला. यू आर नॉट अलाउड टू ऑफेंड. म्हणजे तुम्हाला प्रत्येक कवीविषयी प्रॉब्लेम आहे की फक्त अपूर्व राजपूत विषयी प्रॉब्लेम आहे? नाही नाही, कुसुमाग्रज वगैरे यांच्याविषयी नाही प्रॉब्लेम मला. अपूर्व राजपूत मित्र आहे माझा. कुसुमाग्रज थोर माणूस आहे. मी त्यांचं आता बर्फाचे तट पेटून उठले. मी अक्षरशः पाठ करून गायलेत कविता. पण अक्षर अक्षर तुझेच आहे ह्याच्यात प्रॉब्लेम आहे. मे बी 80-85 वर्षाचे आम्ही झाल्यानंतर तो थोर कवी होईल. त्याच्यानंतर मी म्हणेन की हा अपूर्व राजपूत चांगला कवी आहे. बरं, लोकांना विषय लक्षात आला तुझे? काय नाही लक्षात आलं लोकांचं की आज अँकरची शाळा होणार आहे. हा विषय आहे. तर बॅचलर लाईफ कशी असते, कुठून सुरुवात होते, काय काय होतं, काय काय नाही होत, या सगळ्या गोष्टी आपण आज डिस्कस करणार आहोत सरांसोबत. बाई सर म्हणले ह्याच्यात हे म्हणजे प्रोफेशनल काका म्हणण्यासारखं. एक कॉर्पोरेट डिस्क्रिमिनेशन जे चालू आहे. गणेश सर, आय एम नॉट रिलेव्हंट एनिमोर आय थिंक. देन यू बिकम सर. सगळ्यांनाच मोठा भाऊ झालोय का रे. तुम्ही त्या 25% आहात. ते नाही, ती चळवळ आहे माझी. नेता आहे त्याचा. का तुम्हाला असं वाटतं की 25% लोकांची लग्नच होऊ नये? हा त्याशिवाय शेतकरी जगणार नाही ना.
25% लोकांचे ज्यावेळेस लग्न नाही होणार त्यावेळेस सगळ्या चळवळी यशस्वी होतील. आत्ता काय होतंय की चांगल्या चांगल्या चळवळीमध्ये लोक जातात आणि परत संध्याकाळी विचार करतात की यार घरी बायको वाट बघते आणि परत जातात. तिथं बसायचं कोणी ना. त्याच्यासाठी 25% लोक बिनकामाची पण मराठा आंदोलनात बसलीच की. हा ते वेगळे. कस काय तिथं कसं आहे माहिती आहे का, मराठा आंदोलन किंवा जी आंदोलनं सुरू आहेत आपण इमेजनरी गोष्टी बोलतोय. ज्या पद्धतीनं कॉन्ट्रोवर्सी सुरू आहेत, तुम्हाला मुलगी म्हणून सोडून देतील, मी लय मार खाईल आणि महाराष्ट्राला माहिती आहे की मी कुठं राहतोय. मी सांगून टाकलं ही चूक झाली माझी, मी सोलापूरचा आहे म्हणून. मी गडचिरोलीचा आहे, भामरागडचा आहे. आता नसतंय असं होत. हे शिफ्ट झालोय तिकडं, मसाल्याची शेती करतोय तिकडे. पण तुमचं हे लॉजिक चुकीचं आहे असं मला म्हणायचंय. लॉजिक नाही, प्रत्येक गोष्ट लॉजिक न विचार करण्यात काय अर्थ आहे तसं. मग तुम्ही जोक मारायचं म्हणून म्हणता नाही की. मग माझी चळवळ आहे ती, माझी चळवळ आहे. मला ती चळवळ घेऊन पुढे जायचंय की लोकांची लग्न झाली नाही पाहिजेत. जसं माझं होईना गेले तसं लोकांचं नाही झालं. हा तू चळवळ नाही नाही त्याच्यात काय माहित आहे, एक पिढी संपत चालली आहे आमची. गावागावात प्रत्येक गावात एक विद्वान पिढी होती. ती पिढी दुसऱ्याचं लग्न होऊ देत नव्हती राजकारणामुळं किंवा तिथल्या त्यांच्या भांडणामुळं. एक म्हातारं ठेवलेलं असायचं गावामध्ये आमच्या की त्याला विरोधी पार्टीच्या पोरांचे लग्न होऊ द्यायची. ती पिढी संपली ना. ती पिढी मी रिवाईव्ह करण्याचा प्रयत्न करतो. मला माझ्या विरोधकांची लग्न, त्यांचा वंश नाही वाढला पाहिजे. माझी चळवळ आहे. म्हणजे तुम्ही थोडक्यात बॅचलर लाईफ एकदम प्रमोट करता. नाही, चांगली गोष्ट नाही आहे ती, पण नाईलाज ही एक गोष्ट असते जगात, ज्याला लवकर ऍक्सेप्ट करावं लागतं. नाहीला आता हा कवी आहे, नाईलाज आहे याला. तुमचा अपूर्व मित्र आहे, नाईलाज आहे त्याला, इलाज नाही तुमचा, आहे तो मित्र. आता अहो त्याच्या कविता करण्याने त्याला गर्लफ्रेंड मिळाली ही चळवळ आहे माझी. आता लक्षात मी काय बोलतोय की ही चळवळ आहे खरी, की कुणाला नाही आयुष्यात सुख मिळालं पाहिजे, माझ्या मित्रांना तरी. बरं तुमचं हे बॅचलर आयुष्य सुरुवात कधी झाली, कधीपासून सुरू आहे तुमची स्वतःबद्दलची चळवळ? माझी ही कारण मी मांसा म्हणायची. पुण्यात राहतोय मी, मला शिकायचंय हे कारण मी मांसा. ह्याचा अर्थ मला पण नाही माहिती, कारण मी मांसा. हे बघा, प्रत्येक गोष्टींचं एक कारण असतं. ते कारण का कारण आहे त्याचं केलेलं विश्लेषण म्हणजे मीमांसा. मग तुम्हीच सांगितलं की. हा, पुणेकर आहे मी. बॅचलर लाईफ सुरुवात व्हायचं काही नसतंय. बॅचलर तुम्ही पुण्यात येता आणि मग बॅचलर तुम्हाला कळते की आता फ्लॅट शोधावा लागणार आहे आणि तुमच्यासोबत 8-10 नराधम लोक आहेत ज्यांना काहीच येत नाही आयुष्यात. आता आमचा एक मित्र ॲम्ब्युलन्सवर आहे, एक मित्र शेफ आहे. ॲम्ब्युलन्सवर? हा, ड्रायव्हर आहे. अच्छा, म्हणजे मध्ये नसतो पाडला, ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर आहे तो. तिथं हिंजेवाड्याला थांबलेला असतो. एक पॅथॉलॉजिस्ट आहे. परत एक जण शेफ आहे, चायनीजच्या गाड्यावर असतो. लिटरली आहे बरं का, चेष्टा नाही. एक जण तरकारी एक्सप्रेसवर आहे, तो प्रत्येक आठवड्याला. म्हणजे माझे मित्र असे 2 जण. आपला साहिल MIDCत आहे. हा, एवढा सक्सेसफुल कॉमेडियन MIDCत आहे. माझ्यापेक्षा सक्सेसफुल आहे साहिल. मी MIDCत नाही. तुम्ही गेलं पाहिजे म्हणजे तुम्ही पण सक्सेसफुल. मी BPO मध्ये US क्लायंट्स हँडल करतो. ते हे सगळं आमचं सर्कल हे पहिल्यापासून जी बॅच आमची आली. आणि आम्हाला कळालं नाही ना गावाकडे राहून की IT क्षेत्रात बूम आहे. आम्हाला काही माहित नव्हतं. आमचं तेवढंच होतं. ते आम्ही ठरवलं होतं की इटभट्टी टाकायची म्हणून, पण ते झालं नाही. कसली भट्टी? इटभट्टी. इटभट्टी म्हणजे विटा असतात का, विटा त्याची बनतात, त्याला वीटभट्टी म्हणतात. तुम्ही इटभट्टी म्हणाला तो. हा, मग गावाकडे इटभट्टी म्हणते त्याला. कारण मी मांसा इथं राहून माहित नाही तुम्हाला. चुकलं, माफी करा. तर ते स्टार्टअप होतं आमचं. झालं नाही स्वप्न, आलो पुणे. किती स्टार्टअप असतात ना तुमच्या पोरांचे, म्हणजे दर दिवसाला एक स्टार्टअप तुम्ही काढून हवेत मोकळे होता.
का मोकळं होणे, काय आहे आमच्याकडे आयुष्यात दुसरं? अरे पण करत का नाही हवेत पुढे काही? ह्या लोकांनी पावसाळ्यावर कविता करणं थांबवायला पाहिजे ना. आम्ही थांबवू ना स्टार्टअप चालू करणं. हो, तुमचा त्या कविता करणाऱ्यांवर का राग आहे? राग नाही, हे मित्र आहेत ना माझे, मित्र कवी आहेत, ह्याच्यावर राग आहे मला. तुम्हाला कविता करता येत नाही म्हणून तुम्हाला राग येते ना येतो. मला कविता करता. मग बोला बघू. वुड्स आर लवली डार्क अँड डीप, वी हॅव प्रॉमिस टू कीप अँड माइल्स टू गो बिफोर वी स्लीप. दुसऱ्याच आहे. रॉबर्ट फ्रॉस्टचे हे, तो गेलाय. हे पण मला सगळ्यात हे आनंद असं या झालंय. गोष्टीचा की तुम्हाला रॉबर्ट फ्रॉस्ट माहितीये. अरे मी खूप चांगला पाठांतर केलेला माणूस आहे. लोकांना इम्प्रेस करायला. प्रॉब्लेम हा झाला की सगळी पोरच इम्प्रेस झालेत माझ्याकडून आजवर. तुम्ही त्या विषयावर तुम्ही येऊ नका. लाख जरा फॉलोअर थांबा. आहेत, लाख फॉलोअर, त्यातले 99,000 पोर आहेत. माझी ऑडियन्स मी ट्रिपल सिटी येताना बघितली हो. अजून काय बॅचलर जागावी ह्या माणसानं सांगा. ट्रिपल सीट येतात, फोटो काढून निघून जाते, शोला बी आलेले नसतात. जनताच एवढी प्रचंड जनता आहे आमच्याकडं, महाराष्ट्रात सगळीकडं. आणि ती बॅचलर लाईफ आहे की तुम्ही नाही ऑफेंड होता येत तुम्हाला. तुमच्याकडं पुण्यामध्ये आलं की पहिल्यांदा एक फ्लॅट शोधावा लागतो. आम्ही फ्लॅट केला होता पहिल्यांदा. खोली होती लहान, 2,500 भाडं होतं, एवढीच खोली होती, 8 जण होतो त्याच्यात. आणि सगळ्यांचा नियम होता की बाटल्या घेऊन झोपायचं आपापल्या पाण्याच्या. आणि जर तुम्ही पाण्याची बाटली घेऊन, यू आर नॉट अलाउड टू गेट अप अँड गो टू ड्रिंक वॉटर. का तर दुसऱ्याच्या तोंडावर पाय पडत. सो तुम्हाला जर संध्याकाळी वॉशरूमला जायचं असेल तर यू हॅव टू वेट टिल मॉर्निंग. एवढं बेकार. हा भाई, एवढं बेकार आहे ते. एक कुकर आहे आमच्याकडं कायम, एक कुकर आहे ज्याच्यामध्ये म्हणजे काही होऊ शकतं. त्या कुकरमध्ये बॉम्ब बनवू शकतो, सरबत बनवू शकतं, डायनोसोर तयार होऊ शकतो, शामवागाचं अंड सापडू शकतं, काय हो. त्या शिट्ट्यांखाली आमचं आयुष्य आहे बॅचलरिझम. सरबत बनवलं होतं मित्रांनो कुकरमध्ये, भांडच नाही दुसरं. हे तुम्ही बघायला का, ही कोर प्रिन्सिपल आहेत जगण्याची. असा आदर्श नका ठेवू. आदर्श नाहीच आहे तसंच. आता भांडी कोण आणणार ना, भांडी की कढई आणा, पातीला आणा. बरं ती आणली केलं की घासणार कोण? नाही, ते सगळं ठरवलेलं असतंय. कोण घासणार, फक्त कधी घासणार हे ठरलेलं नसतं. मला ते समोर आलं. कोण घासणार? काही कुकर आम्ही फेकून दिलेत की 3 महिने झालं ती कुकर किचनवरच आहे. आणि त्याच्यात मी भात बनवला होता, ते तसंच आहे तिथं. हिंमत सुद्धा झाली नाही, उचलून फेकून दिले. उघडलेलं सुद्धा नाही. ज्या कचरावाल्याने ते उघडलं असेल त्याची अवस्था माझी. किती विचित्र गोष्ट ही की जी माणसं गावाकडं माज करीत होती की नाही मला शिपूची भाजी खायची, इथे येऊन 8 दिवस खिचडी खाऊ गाणे बेजार. नित्य खिचडी खाते 8 दिवस. मसाला खिचडी, अंडा खिचडी, डाळ खिचडी, सगळं लागणार एक, सगळं एकच लागणार सेमच आहे सगळं. दॅट्स बॅचलर. आणि त्याच्यामुळे काय होतंय, बेअर ग्रिल्सचे आजोबा बनतो आम्ही. कसलंच आहे? बेअर ग्रिल्स. नाही कळलं मला. पोएट गॉट द जोक. बेअर ग्रिल्स, मॅन वर्सेस वाईल्ड बघितलंय कधी? तो बेअर ग्रिल्स आहे ना, त्याचे आम्ही आजोबा आहेत. वी आर इटर्नल्स. तो प्रॉब्लेम आहे की नाही ते कोपअप करता येत नाही लवकर. हा प्रॉब्लेम आहे की कोपअप करता येत नाही, शिकता येत नाही. आता मुलींसोबत पहिल्यांदा बोलताना हातपाय थरथर कापायचे. का कापायचे माहित नाही. ती सवयच नाही पोरी आजूबाजूला असण्याची ना. नाही, सवय मोप आहे. पण मग तरी सुद्धा तुम्हाला शहरात येऊन हिंमत का होत नाही पोरींची बोलायची? आता ह्याचं उत्तर जर मी दिलं का तर बाहेर आरपार बंद पडेल डायरेक्ट.
तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका, तुम्ही द्या उत्तर. इथं आल्यावर काय होतं माहिती आहे का, इथं कोमल मुली असतात खूप. कोमल? हा, कोमल, सुंदर, म्हणजे असं अरे बोलू का नको याला असं. आमच्याकडे कसं, आमच्याकडे ते नाहीच ना प्रोफेशनलिझम. आता माझी मॅनेजर होती एक BPO सेक्टरमध्ये, एक तर मॅनेजर, तिने येऊन मला रोज, आता तिचं नाव शॉर्लेट होतं है ना, हे मला 3 महिन्यानं कळालं. पोरं तिला 4 लोटे म्हणायची. इमानदारीने हे झालेलं आहे. पोरं 4 लोटे म्हणायची. आणि किती नालायकपणाचा कळस आहे. शॉर्लेट आली कंपनीत आणि सगळ्यात चांगलं इंग्लिश येतंय म्हणून मला पुढे केलंय, बाकी सगळी महागायत. आमचा रणजित भोसले लघवीला गेलाय मॅनेजर आल्यावर. थांब तंबाखू थुकून आलोय. आणि पुढे तिथे गेल्यावर मी 4 लोटे म्हणलोय तिला. आणि ती 2 मिनिटं तिथं त्या सगळ्यांशी बोलते की 4 लोटे व्हॉट इज दिस वर्ड. आणि मी समोर उभा आहे त्याच्या. ते पुन्हा आपला मॅनेजर होता, तुम्हाला शॉर्लेट, सॉरी आय हॅव मिस्टेकन, यू आर शॉर्लेट. हे अजिबात खरं नाही. हे खरंच आहे, तुम्हाला माहित नाही. हे खरंच आहे. काही लोकांना अजून ॲव्हेंजर माहित नाही. हे एक्झिस्ट करतात बाई, मजा येते त्यामुळे. तुम्हाला गर्लफ्रेंड कधी झाली की नाही? नाही. कस काय? काय झालं माहित आहे का, माझा जन्म ना मोठा भाऊ म्हणून झालेला आहे. लोक म्हणतात की यांनी माझा ब्रेन वॉश केला. माझ्या मित्रांनी ब्रेन वॉश केलेला आहे माझा. का? माझ्या मित्रांच्या मोबाईलमध्ये दद्दू नावानं, बिहारच्या पोराच्या मोबाईलमध्ये माझा नंबर दद्दू नावानं सेव असावा. डायरेक्ट मी पुण्यात आलो, आजोबा घोषित केलं होतं पोराने मला की याला चहा चांगला येते, त्याला पोहे बनवता येते, त्याला उपीट बनवता, ह्याला आदर देऊ आपण, रोज नाश्ता करायला. आपण शहरातल्या पोरींना आवडतंय सगळं, तुम्हाला येतंय ते तुमचं, ते तुम्ही ह्या चेहऱ्या सहित आणि ह्या बॉडी टाईप सहित आणि ह्या फिलॉसॉफिकल लाईन सहित तुम्हाला काय वाटतंय, कोण तुम्ही? एक पॉडकास्ट तुमचा नाईलाज आहे, तिथं बसलाय आता की ऐकून घ्यायचं याचं आता तासभर. कोण मुलगी माझ्यासोबत बसणार सांगा, ती पण सुंदर, अपेक्षित सुंदर मुलगी. तर सुंदर मुलींना तर नाहीच आलं पाहिजे माझ्याकडे. शोला सुद्धा लांबून सेल्फी घेऊन गेलो पाहिजे. एवढा ब्रेन वॉश झालाय, मला वाटायला मी डिझर्वच करत नाही कधी. भाई मी डेटवर गेलो होतो पहिल्यांदा, किती नालायकपणाचा कळस. बंबल टिंडर. म्हणजे तुम्ही डेटवर गेलाय? हो, मला बंबल टिंडर माहित नाही बर का. मी तुला वहिनी शोधतो ह्या नावानं त्यानं बंबल इन्स्टॉल केलेलं, आणि माझं बी बंबल त्याच्यातच, मला मी वहिनी शोधतो म्हणून त्याच्याच मोबाईलमध्ये. माझं बंबल 4 लोकांच्या मोबाईलमध्ये. ती पोरं माझ्यासाठी स्वाईप करायला लागलेत की नाही ही आमची वहिनी असं. आणि ती डेट मला भेटली, त्याला एक जणांना चॅट करून मॅकडी मध्ये डेट सेट केली होती. त्यांना माहिती आहे की मला बर्गर खाता येत नाही. ती टिक्की खाली पडली, ती उचलून बन मध्ये ठेवून बोट चोकली मी. बिल देऊन निघून गेली पोरगी, आणि ही बाहेर हसते ती. कसा जगोय असा मजा तो उजळ मारते मी. बर ते जाऊ दे, आता पुण्यात आल्यावर एक असं काहीतरी. कसं जाऊ देऊ, हे ट्रॉमा माझा आयुष्याला कुठं घालू. कॅमेरा हसताना लाज वाटाय पाहिजे रे तुमच्यासारख्या दोस्तांना. माझ्यासोबत हे केलंय तुम्ही. तुमच्या आयांच्या जाऊन मी पाया पडलो की आई आले की मी कस काय पुढे येतोय ना. प्रत्येक वेळेस आई आली, कुणाची आई वडील आले, कुणाचं कोण रिस्पेक्टेबल, सगळी जण मला हे गणेश दादा आहेत, खूप मोठा माणूस आहे, आम्ही बाहेर जाऊन येतो. बाहेर गेलं दिवस येत नाहीत, बसलेलोय मी आई वडिला समोर त्यांच्या, चांगली पोर आहेत तुमची, वा वा वा. अरे यार या किरण लवकर. नाही 2 तास अजून लागतील.
असं काय सांगायचं ताई तुम्हाला. बरं खरंच सांगते ते जाऊ द्या. मी काय म्हणते की तुम्ही आता इथे पुण्यात आल्यानंतर एक प्रतिष्ठित झाला असाल ना आता. नाही की मग तुम्ही परत गावी जाऊन शोधा ना. तू काही काय मिळतं का गावाकडे मुली? माहितच नाही मी काय ते. रिअल किस्सा आहे. एक स्थळ आलं होतं आणि ते स्थळ आजच्या दिवशी आलं. दुसऱ्या दिवशी मी आमच्या शेजारी नाव सांगाल तर कसं आमच्या शेजारी नारी नावाचं गाव आहे. हा. तिथे गेलो गावात एटीएम नाही त्या गावाला एटीएम आहे. हम्म. मी गाणं म्हणत उभा आहे आणि एक मित्र तुम्हाला तिथे गाणं पण म्हणता येतं? नाही माझं चालू असते ना ते. पर्सनल काहीतरी स्पेस असेल का नाही बाई. मी काय सार्वजनिक वाटलो काय तुम्हाला. काहीतरी असेल ना माझं आहे ना माझं काहीतरी असेल ना. बरोबर. मी गाणं म्हणत होतो ते मावा घेत होतो आणि त्याला ते टपरीवाला विचारते की पाहुणं गाणं म्हणाले कलाकार बिलाकार आहे का. तुम्ही काय उत्तर द्याचाल त्याला. म्हणजे तुम्ही मावा घेणार नाही पण तुम्ही उत्तर काय द्याचाल. त्यांची पर्सनल स्पेस आहे काय. बरोबर आहे. गाणं म्हणते चांगला मित्र आहे माझा. नाही मी असं नाही म्हणणार. ते मित्र काय म्हणते त्याला उभा राहून चांगलं गाणं म्हणते तमाशात नाच आहे. त्या पुरीचा भाऊ शेजारी उभा आहे. ती पण मावा घेतोय जाऊ दे. पण त्या पुरीचा भाऊ उभा आहे ज्यानं ऐकलंय की आपला होणारा दाजी नाच आहे तमाशात. त्यानं रील दाखविले ते पुन्हा ते अजून हसतंय टपरीवाला माझ्याकडे बघून. काय कमविलंय आयुष्यात काय झालंय कुठं आलोय ती. म्हणून अशा चळवळी स्टार्ट करायच्यात मला हळूहळू. आणि मग प्रपोज करण्याचे किस्से ते पण काय? नाहीत. कोणाचे कोणाला तरी propose दुसरे केलंच मी असेल. नाही केलेलं का कोणाला. केलं नाही. मग तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला कसं मिळणार कोणी. कसं येत आहे माहितीये का माझं काय झालंय आता. तुम्ही मला कळलं तुमचा प्रॉब्लेम. तुम्ही सगळ्यांना ताई करून टाकत असणार म्हणून तुम्ही दादा नाही आहोत. तुम्ही पहिले सगळ्यांना प्रॉब्लेम जाऊन ताई काय करताय. माहितीये का माझ्या इथचं कोण राहिलेलंच नाही. तुम्हाला कळलं नाही का. मग लहान करा. पोरींला अरे तुम्ही हे कळलं का आता. मी जे आतापर्यंत म्हणत होतो हे आहे काय 10 वर्ष डिफरन्स असणाऱ्या नवरा नवरी तुम्ही पुन्हा म्हणता की असं 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 झालं. 10 वर्षाच्या लहान पोरीसोबत मित्रांनी लग्न केलंय. बायको पाहिजे का लेकरू पाहिजे मला आहे ना. बरं ती मुलगी बाई होस तर मी पुरुष राहायचो नाही. त्याचं काय करायचं. आणि पुन्हा मध्ये गणेश थोडं ऑफेन्सिव्ह बोलतो. कसं ऑफेन्सिव्ह वाचल ना. स्ट्रेट फॉरवर्ड प्रॅक्टिकल थिंग. कुणाला तरी प्रपोज करायचं. कुणाला काय बाजार कुठं आहे बाजार ती प्रपोज करायचा की जिथे ठरतंय की जी चांगला प्रपोज करेल त्यानं जिंकला सिरियस म्हणून. सांगा तरी पोरांना रेस आवडते आमच्या. रेस लावतील पोरं की हे चांगला प्रपोज. कमीत कमी शर्टिंग शूटिंग काय जे असेल ते स्टाईल तर चांगली होईल. पण आमचा गेस्ट बाकी बरोबर निघालेला आहे बॅचलर्स लाईफ बद्दल बोलण्यासाठी. Cheers to bachelor's life. It's a very humongous thing happened to you in your life. की तुम्ही बॅचलर लाईफ असे जगलाय की तुम्हाला कळलंच नाही की ती फेज कधी निघून गेली. की तुम्ही कॉलेजमधून बाहेर येता पण तुम्ही कॉलेजमधून बाहेर येत नाही घरी. तुम्ही पुण्यात येऊन असं होतं की फक्त जागा चेंज होती. मला ते पुण्यात येऊन जे चालू असते की नाही नाही पुण्यात असं असं नाही मला पुण्यात आवडत. पुण्याचे लोक आहे. पुणे इट्स अ व्हेरी गुड सिटी. मी तर माझं प्रेम आहे पुण्यावर प्रचंड. म्हणजे मुंबई सिटी ऑफ ड्रीम्स असेल पुणे सिटी ऑफ होप. मुंबई आहे असली तरी मावशी आहे. जबरदस्त शहर. मला मिसळ मला माहित नव्हती. मिसळ हा अस्मितेचा विषय हे पण मला माहित नव्हतं. पण हे भारी आहे. त्याच्यामुळे मला आवडतं पुण्यात राहायला. पण पुण्यातली लोक असं बोलतात ना की तुम्ही येऊन बाहेरची लोक घाण करतात. मग बोलणारच ना. का नाही बोलणार. माझ्या शहरात माझ्या गावात कोणी 10 लोक राहायला आली आहे ना. मी काय म्हणणार की कशाला आला हो तुम्ही. त्याचा आन्सर पाहिजे ना तुमच्याकडे की मी इथे याला आलोय. तुमच्याकडे काय आन्सर आहे.
कोणाकडे? तुमच्या मी कॉमेडी करायला आलो. सिम्पल आन्सर आहे. मला तेच कळत नाही की बोली भाषेचा पुण्यात प्रॉब्लेम होता. माझ्या हाऊसफुल आहेत शो. सौरभ भोसले मी सारंगसाठी एक शुद्ध इथला गावठी सदाशिव पेठेतला माणूस आहे. त्यानं शुद्ध बोलायचं शिकलाय फक्त पटकन. ते म्हणजे मी जसा अँग्लो इंडियन जोशी आहे ना, ते आणि नोबडी इज करेक्टिंग. मला पुण्यात आजपर्यंत कुणी नाही बाई येऊन म्हणलं टकोरं नाही डोकं असतंय ते. कुणी नाही बाई म्हणलं आजपर्यंत मला. हा ना, नाही म्हणत. फक्त त्यांच्या सेफ स्पेसमध्ये म्हणणार की नाही हे भाषा बरोबर नाही असं. कारण लिहिताना शुद्धच लिहितो आपण. बोलताना भलेही बोली भाषेत बोलत असो आपण, पण लिहिताना तर आहे असंच लिहितो. हाय लिहिलेलं मी कधी बघितलं नाही भाई. असंच हाय असं मी प्रश्नपत्रिकेत बी उत्तरपत्रिकेत बी बघितलं नाही कधी लिहिताना. त्यामुळे पुणे इज कट्टरेस्ट मराठी शहर. क्या बात आहे. मजेदार शहर. स्वारगेट, हडपसर, पेठा, गणपती, बॅचलर्स, आजूबाजूला काढायचा सगळा MIDCचा एरिया. इमल खाणारी लेकरं ते स्वतःच कन्फ्यूज असते की इमल खाल्ली, दात घासले, पुन्हा इमल खाल्ली. दात घासले म्हणून इमल खाल्ली का इमल खाऊन दात घासले म्हणून इमल खाल्ली का इमल खातोय म्हणून दात घासले. इंटरस्टेलर इन विमल. काय चालू आहे त्यांचं आयुष्यात. EMIs भरायची म्हणजे आता गावाकडे EMIs नाहीत, आमच्याकडे इथे येऊन कळाले की EMI नावाची गोष्ट असते. मी स्वतः लोन घेऊन 2दा पळून गेलोय पुण्यातून. ऍप्स वरून लोन मिळतात. ऍप्स वरून? हा भाई, ऍप्स वरून लोन मिळतात. ह्या काय माझा तो असं आता जाऊन, आता त्यांना कळणारच नाही, कोणालाच कळणार आहे. ऍप्स वरून लोन घेऊन गायब झालेत आमचे मित्र. लोकेशनच बदलायचं ना फक्त. नवीन नंबर कट शिरी 10,000. पण देणार कोण आहे ऍप्स वरून? पोरं काहीही करू शकता, काहीही करू शकता पोरं. डोंट अंडर एस्टिमेट पोरं. त्यांना फक्त ट्रिगर करणारी गोष्ट पाहिजे. काय तुम्ही सांगा की चौकात गौतमी पाटील आले, पोरं महिनाभराची आंघोळ करून परफ्यूम लावून सूटवर उभा राहतील. तिनं म्हणावं फक्त की आज सूटवरच्या लोकांना एंट्री, सगळी सूटवर तिथे येतील. ट्रिगर पॉइंट नाही आम्हाला. का बाहेर जाऊ मी, काय आहे या जगात, काय करू, असं नाही. ट्रिगर पॉइंट पाहिजे आम्हाला. काय जुगाड काय करतात? काहीही जुगाड करू शकतात ते. म्हणजे काहीही, की बाथरूमच्या नळामध्ये पाणी नाही तर किचनच्या नळाला मोटर लावून पाईप खुपसून ते बाथरूम मध्ये नेऊ शकतात. एवढे वाईट विचार काही होऊ शकतं. आमच्या इथं वाघोलीला राहत होतो आम्ही. नळ राहिला होता आणि ते किचन सिंक ब्लॉक झालं होतं आणि एक जणानं नळ चुकून चालू ठेवला. पाणी लिफ्ट मध्ये गेलं होतं. पाणी लिफ्ट मध्ये गेलं होतं. ते खालचा वॉचमन चढत आला 5 मजले आणि येऊन म्हणला असं करते ते का आमच्या सोबत. त्याला सुद्धा ते रंजा आमचा म्हणते लातूरचा आहो का तुम्ही. काय करावं. कॅज्युअल एकदम. बरं, तुमच्या अंगाखाली पाणी यायला लागलंय झोपल्यावर, खाली झोपलाय तुम्ही, पाणी यायलंय अंगावर, काय करचाल तुम्ही की हे पाणी कुठून येईल, काय होईल, असं विचार येईल का नाही थॉट. त्यानं गादी उचलून कॉटवर ठेवलाय, एका जणाच्या शेजारी झोपलाय, दॅट्स इट. मातीत गेलं पाणी, सगळ्या घरात गोठाभर पाणी. सकाळी पुन्हा उभा आहे त्या चेअरमन सोबत, हा चूक झाली आमची, माफ करा, एवढ्या वेळेस माफ करा आम्हाला. ते चेअरमननं पुन्हा सोडून दिलं. बर्थडे पार्टीला त्या काय म्हणते ते गॅलरी मधून आडवी आदली लावावी पोरांनी सोसायटीमध्ये. आपलं जे गणपतीत फायरवर्क्स वाजवतो ना, ते गॅलरी मधून धरून वाजविलंय असं पोरांनी. सगळ्या गॅलरी मध्ये प्रकाश रात्री 12ला.
तुम्ही करचाल का असं ॲज अ मुलगी म्हणून? नाही अपराध As a आहे? मुलगी म्हणून काय आज काही म्हणून ती अपराध आहे करणार का नाही नाही. हा समाजात राहणे अहो अपराध? कोणाचं तरी डोळे बिळे फुटतील असं कसं करता राव? ते त्याचं नशीब आहे. मी असे लोक बघितले, तुम्ही नाही बघू शकत ते लोक आयुष्यात कधी. ट्रिपल सीट मला सांगा, ट्रिपल सीट यायला लागलेला मला दिसतोय तू मध्ये पोलीस आहेत. मी फोन केलाय त्याला की चौकात पोलीस आहे, ट्रिपल सीट यायला लागला, एक जणाला उतरून ये. आहे ना, 3 जण बार मधून पिऊन आलेले आहेत, खूप प्रचंड. पोलिसासमोर गाडी लावून 50 मीटर पोलीस बघते, तिथं गाडी लावून त्यानं ओला केली. तिथून ओला ना आला, मी कुठं बसलोय म्हणला ट्रिपल. पोलीस म्हणते अरे हेल्मेट घालून रिक्षात कशाला बसलाय? शौक आहे म्हणे माझा. तिकडे गावाकडे ते ट्रिपल सीट वगैरेला काही पकडतच नसते. गावाकडे पोलीस उभा राहत नाहीत, शहरात पोलीस उभा राहतात तालुक्याच्या ठिकाणी. महाराष्ट्र ग्रामीण पोलीस कुठं आहे CCTV गावात? सुका पाटील दिसला नसता का CCTV गावात सटल काय गावात खरंच काय चालू असते का मला अजून पण कळलेलं नाही. पण तुम्ही राहिलेच नाही ना तिकडे. नाही मी खूप आत्ता म्हणजे शिफ्ट मी 22ला झालोय. नाहीतर आधी मी यायचो 2-3 महिने राहायचो परत जायचो. गावात काय चालू आहे त्यांचं आजपर्यंत. आम्ही एका इलेक्शनच्या कामात होतो आणि एक प्रचाराला गाडी होती, बॅचलरच माणूस, आमचं नावच त्याचं आम्ही म्हणजे नाव नाही कळलं त्याला. आणि पेट्रोल पंपावर उभा आहे ना, पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल भरायला चालू आहे. आगाऊपणा म्हणून तुम्ही काय करचाल? काय तुम्ही ते उपसाल पेट्रोल टाक आहे का नाही? त्यानं जाऊन इमर्जन्सी स्टॉप दाबला होता की मला बघायचे की हे दाबल्यावर काय होतं. अख्ख्या पेट्रोल पंपावर भांडणं चालू, दोन्ही पार्टीची. अख्ख्या पेट्रोल पंपावर भांडणं चालू, हे लांब जाऊन चहा पित बसलो. CCTV दिसतंय तू इमर्जन्सी स्टॉप दाबलाय म्हणून. नाही मी दाबलेला स्टॉप. अरे दिसायला लागलंय ना तू दाबलाय म्हणून. का दाबला? मला बघायचं होतं म्हणला काय होतं ही दाबल्यावर. ती रिडिंग माहित नाही, कितीला थांबलंय पेट, ती डिझेल किती टाकलंय माहित नाही, काही माहित नाही. त्यानं म्हणायचं नाही तुमची टाकी फुल झाली. अरे टाकी दिसत नाही, त्याच्यावरनं भांडणं चालू झाली होती. इलेक्शन मध्ये ही जनता घेऊन संघट हिंडताव आम्ही. हे आता बॅचलर सगळ्यांची लग्न पण झालेत, बऱ्याच लोकांची आता लग्न झालेलं. हा पण त्यांचं आहे ना दुःख, त्याला हागणाऱ्या लेकराचा बोचा पुसावा लागतो ना. तुम्ही इमॅजिन करा की हे जर लग्न झालंय आणि तुम्ही त्याच्या घरी गेलाय आणि तुमचा मित्र तुमच्या डोळ्यात देखत या देही याची डोळा त्याच्या लेकराचा बोचा पुसतोय आणि तुम्हाला ते बघायला मिळतंय. क्या बात आहे. वेगळाच आसुरी आनंद आहे हा. काय बाई काय विषय आहे बाई, मला माझ्या मित्राला एवढं नीच पातळीवर गेलेलं बघायला मिळतं. अजून एक बाई, तुमच्या मैत्रिणीचं लग्न झालेलं असतं, ऍटिट्यूड वाली मैत्रीण हुडकायची. कितीला लय ऍटिट्यूड होता आणि मैत्रिणीशी नीट बोलत नव्हती. बरोबर आहे. तिला ज्या दिवशी मुलगा होईल ना, 6 महिन्यानंतर जेव्हा ती लेकरू बोलायला चालायला चालू करते, आमचा भया आहे, आमचा प्रसाद म्हणून फार चांगला दोस्त आहे, त्याला मुलगा होत नव्हता. सगळे आजी त्याची आई सगळेजण मुलगा होईना, सगळेजण टेन्शन मध्ये होते. आता मुलगा झालाय त्याला. परवा दिवशी डाळीत मुतलाय. तुरीची डाळ वाळू घातलेली, त्या वाळवणावर मध्ये जाऊन मुतलाय माझा देवा. देवांश नाव आहे त्याचं. काय बघा, हर्षोल्लासित पोरगा, अजरामर झालाय तो डोक्यात माझ्या.
त्याने आयुष्यात काही नाही म्हणला तरी चालतंय. माझे काय त्याला काय वाटलं असेल विचार करा की मी दाढीत जाऊन मधी मुतणार आणि तिथं सगळ्यात बरी गोष्ट ही आहे की साईडला उभा आहे. लोकांना लक्षात तरी आलं नाही, त्याचा बाप साईडला उभा आहे तिथं आणि ते बाप सगळ्यांना म्हणतात बघा तुम्हाला नातू पाहिजे होता. मॅरिड असून बॅचलर आहे तो पोरगा की त्याला दिसतंय ती पोरग चलत जातंय पण ती पोरगा दाढीत जाऊन करणार काय ही मला बघायचंय म्हणून त्याने बघत उभारलाय. तिथं जाऊन पोरग मग बघा तुमचा नातू बघा बघा तुम्हाला नातू पाहिजे होता. वी आर लाईफ लॉंग बॅचलर्स. असं नाही की मॅरिड किंवा अनमॅरिड असं काही नाही. पण आता हे बघा तुम्ही आता लग्न झाल्यानंतर तुम्हाला चांगलं चांगलं काहीतरी खायला तरी मिळत असेल ना. बॅचलर लाईफ मध्ये मेसचा डबा येतो. नाही मला सगळं येतं. इटालियन, चायनीज, फ्रेंच. तरी पण तुम्हाला पोरगी पुरणपोळी नाही. मी ऑफर बदलली आता. मी आता मला जेव्हा स्थळ येतो मी मुलीला विचारायचं घर आहे का तुमचं असं चालू करतोय. जॉब आहे का तुम्हाला, किती कमवतो, काय पॅकेज आहे तुमचं, काय चालू आहे तुमचं आयुष्यात. बॉयफ्रेंड असला तर सोडून द्या. घरकामाची बाई धुण्याची बाई काढून टाका. मला सगळं येते. तुम्ही सांगा मला तुम्हाला काय पाहिजे. चायनीज लगेच बनवायला चालू. ट्रिपल राईस लगेच चालू आपल्यातर्फे सूप सहित सगळं शिकून घेतलंय मी. अजून काय पाहिजे सांगा मला. पण का? कारण माझं आहे ना ते. पण का म्हणजे तुम्ही मला का सांगता की बाहेर जा नोकरी कर. नाही करायची. मला हाऊस हजबंड म्हणून राहायचंय. मला जगायचंय तिच्या जीवावर. तिनं म्हणलं पाहिजे समाजात जाऊन की मी ह्या कटाळ्याला सांभाळलंय आणि आय विल बी प्राऊड की आय एम द वन हू मेड इट टू कटाळे. हा भाई तुम्ही का असं का हे करताय ना मला सांगा तुम्ही. की जर मला सगळं येत असेल, स्वयंपाक येतोय, धुणी भांडी येत आहे, घरचं येतंय, मी फॅमिलीमध्ये चांगला आहे, नम्रपणे वागतोय, सगळ्याचे रिलेशन चांगले आहेत, रोज मी सगळ्या फॅमिलीला फोन करतोय. आत्ता काम नाही म्हणून करतोय पण त्यावेळेसही करीन. त्यावेळेसही करीन. जर हे मी सगळं मुलीसाठी एखादं सांभाळत असेल सगळं तर त्या मुलीनं मला का जगवू नये ना. इवन वर्स्ट केस मी तिचं सगळं ऐकून घेतोय. सगळं ऐकून घेतोय मी. आय एम अ व्हेरी गुड काम पोलाइट लिसनर. की तुम्ही मला 3 तास बोलत राहू शकता मी बघत राहू शकतो. फक्त माझ्या लक्षात राहणार नाही पण वा वा पण मी थांबवू शकतो. एवढा पेशन्स डेव्हलप केलाय मी. कारण ज्या वेळेस तुम्ही रात्रीच्या पार्टीमध्ये एकटे दारू पित नसता आणि सकाळी उठल्यानंतर मित्रांच्या सगळे असे बॉड्या ओढून पलीकडच्या रूममध्ये टाकून सगळी रूम साफ करावी लागते. ऑटोमॅटिक पेशन्स डेव्हलप होतो. हा काय सीन आहे. सकाळी उठून तो मित्र काय केलं रे मी रात्री आणि तुम्हाला सांगण्यासाठी काहीच नसतं कारण रूम तर साफ केले ना. काय सांगणार त्या मित्राला काय पाप केलंय, काय विध्वंस घातलाय. बहुतेक तो डाळीत मुतणारा मुलगा हाच मित्राचा मुलगा असा. काही असू शकतं. पण हे काय राड आहे म्हणजे ओढत नेऊन आतमध्ये झोपायचं आणि रूम साफ करायची आणि जबाबदारी तुमची का. मित्र आहे ना माझा. तुम्ही पिलेले नसायचे का. मी नाही पित. प्रॉब्लेम हाच मी तेच सांगतोय तुम्हाला. माझा प्रॉब्लेम हा झालाय की बिना पापाचा सगळ्या पापात भागीदार आहे मी. काहीच केलेलं नाही मी पापांसारखं पण मी आहे. कुठल्याही क्षणी जर माझ्या मित्रांना उचलून नेलं पोलिसांनी पहिला बेल्ट मला पडेल. काही केलेलं नाही मी. फक्त उभा आहे त्यांच्या शेजारी आणि त्यांचं हे सगळ्यात मोठा याला पुढं लावा. माझा प्रॉब्लेम होतो. सगळ्यांनी काही बी केलंय. दूध आणि दारू संगत घेऊन येते ती. सध्या चहा कर रात्री दारू पिऊ म्हणून. तुमचा टोन एवढा कंप्लेनिंग काय. एवढी सगळी मजा केली तुम्ही लाईफ मध्ये. ही मीच तुम्ही जे विचारलं होतं की असं बॅचलर लाईफ विषयी काय असं की एवढं जनरेट झालेलं आहे त्याच्या अवतीभोवती सगळं. आणि मी सांगतो की ह्याच्यानंतर कुठलाही माणूस बोलवा
त्याच्या स्टोरीज डिफरंट असतील, इंटरेस्टिंग असतील, जगाच्या बाहेरच्या असतील. सेम बॅचलर, सेम एज, सेम एव्हरीथिंग इज सेम, सगळं वेगळं असेल. तुम्ही कधी सोडली तुमचं गाव बार्शीच बार्शी तर बार्शी गाव कधी सोडलं आणि पुण्यात कधी आले? 22-23 अच्छा, म्हणजे अर्लीकडेच आलेत. शिफ्ट इथं झालो. अच्छा, मग 10वी मध्ये किती टक्के मिळाले होते? 86%. एवढे? तुम्हाला काय चिल्लर वाटलो काय? तोंडाकडे बघून असं काय हे आता हुशार होतो मी तसा. किस्सा आठवतोय का काय? कशाचा? 10वीतला. आम्ही 10वीला, आता आमच्याकडे मला 10वीला प्रेशराईज कधी केलेलं मला आठवत नाही पप्पांनी. अभ्यास कर, शिकलास पुढं जाशील, नाहीतर 2 म्हशी घेऊन देतो. त्यांची स्कीम फिक्स होते पहिल्यापासून. 2 म्हशी? हा, 2 म्हशी घेऊन देतो. त्यांचं काय करायचं? त्यांचं दूध काढायचं, विकायचं, तुझा संसार चालवायचा. म्हशी घेवायला लागू नये म्हणून मी अभ्यास करायचो. स्वप्नात म्हशी यायच्या माझ्या की अभ्यास नाही केला तर म्हशी घ्याव्या लागतात. लॉजिकल बोलायचंच नाही काय. समोरच्याला कळालंच नाही पाहिजे आपण ब्लॅक होलच्या जवळ बिवळ आला काय म्हणून. बरं थांबा. तर यांच्यासारखं वागू नका. हे हुशार होते जन्मजात, त्यामुळे त्यांना 86% मिळाले, पण तुम्हाला मिळणार नाहीत. जर का तुम्हाला कमवायचे असतील तर ॲम्बिशन्स क्लासेस या क्लासमध्ये जा, तिथे शिका. आम्ही तुम्हाला तिथे कमेंट बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि आरपार यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बोला, बरं तुम्हाला स्टँडअप कॉमेडी करावं असं कधी वाटलं? ही मित्र बघून. रणजित मेरे को पता आहे. तानाजी भोसले नावाचा एक आमच्याकडे अव्वाच्या सव्वा माणूस आहे की ज्याच्या जिंदगीला लॉजिक नाही. तो काही फोन करू शकतो. आज 10 लाखाचं लोन घ्यायची इच्छा झाली, ते काही होऊ शकतं. हे लोनचं काहीतरी वेगळंच नाही, ते जे म्हणजे ज्यांना एलॉन मस्कच्या पुढे जायचं असतं ना आयुष्यात, ह्याच्यापेक्षा श्रीमंत व्हायचंय. प्रत्येक ग्रुपमध्ये एक माणूस आहे की ज्याला एवढं श्रीमंत व्हायचे की जगाला काढे लावायचे. ते तेवढंच आहे त्याचं. त्या सेक्रेट गेम्स मधला गणेश गायतोंडे तो आहे. मग ते आमचा रणजित तानाजी भोसले बाय, एका दिवशी ते रील पण प्रचंड व्हायरल. 40 पोरं पुढं, आम्ही 10 जण. त्याच्यात सुद्धा रंजा त्याला म्हणतोय समोरून, तू आज मला मारशील, उद्या मी मारेन, हे चलत राहील. एवढा वेळ नाही म्हणला माझ्याकडं, आजच मिटवू का आहे ती. म्हणलं 40 जण, 10 जण कुत्रेवणी मारतील आपल्याला, तुला काय अक्कल आहे म्हणला, बायल्या माग जा. हे वाक्य आहे त्या माणसाचं. आणि त्यानं गळ्यातला गमजा काढून त्याच्यात दगड टाकून त्याला गाठ मारून हत्यार म्हणून उभा आहे तो माणूस. कुठं जावं सांगा. आणि मी त्याच्यात उभा आहे 5 फुटाचा 40 पोरांसमोर. त्यांच्या सगळ्याचं एकच चालू झालंय, ह्यांना बाजूला हटवू, बार का तिंबू. ही जास्त बडबड करते. त्याला ती म्हणते ती पोरं सॉरी म्हणायला लाव. रणजित, मी माझ्या बापाला सॉरी म्हणत नाही कधी. हे काय डोक्याची मेंटॅलिटी. आपण कुठं थांबलोय, आपला शैक्षणिक दर्जा काय, आपण काय आयुष्यात असं केलंय की तुझ्यासाठी आम्ही मार खावा. तो पण 40 पोराने. ते रेहम दिल तरी मारतील का की नाही गणेश माझा थोडाफार ओळखीचा आहे, त्याला कमी आणू, असं होणार नाही. कमी आणू असं होणार नाही ना, त्याला चोपायचं आहे धरून. तो रणजित भोसले मला म्हणला की पुण्यात ओपन माईक चालते आणि तू ते करू शकतो. म्हणला नाही करायचं आपल्याला. तो माणूस ओपन माईकला पैसे भरून मला ओपन माईकला घेऊन गेला. आणि मी पुण्यात आलो तेव्हा नोकरी नव्हती. 3 महिने रेंट भरत होतो, जेवायचे पैसे भरत होता, नाश्त्याला पैसे देत होता, फक्त कपडे माझ्याकडून धुवून घेत होता. मला एवढ्याच गोष्टीचा कंटाळा येतोय, मला फक्त कपडे धुवून सगळं मागवतो. एवढे. आणि त्या माणसानं ओपन माईकला नेलं. ही खरी स्टोरी. त्या रणजित भोसलेनं ओपन माईकला नेलं.
पण म्हणजे तुम्ही त्यासाठी म्हणून इथे पुण्यामध्ये आलात ना? कशासाठी? हो, स्टँडअप साठी. हो. पण सुरुवातीला पैसे वगैरे तर मिळत नसतील? नाही, काय अजूनही मिळतात, अजून पैसे खूप मिळतात. अपूर्व तुझ्यापेक्षा तर जास्त मिळतात. अक्षर ठीक आहे, नाही म्हणजे मिळतात. पहिले कोण होते 4 लोक तुमच्या सोबत जे इथे पुण्यात तुमच्या बरोबर राहिले? माझ्यासोबत राहिलेलं एक म्हणजे आमचा हुतात्मा रणजित तानाजी भोसले. तुम्हाला माहिती नव्हतं मग कोणाला म्हणतात? फार प्रचंड. अहो, त्या माणसानं कुणाला मदत केली नाही, कुणाला. म्हणजे असं झालंय की रंजाला कुणीही फोन केला रॅन्डम माणसानं की आमचं पोरग आहे, पुण्यात येणार आहे, राहायला जागा द्या. मग तुम्ही कुणाच्या ओळखीचा? अच्छा, दाजीच्या मेहण्याचा साडू आहे का? बरोबर येऊ दे. आणि ती पोरग आलंय, 9 महिने राहिले, त्याला नोकरी रंजानं दिले, त्याचं खाणं रंजानं बघितलंय, त्याला फ्लॅट शोधून रंजानं दिलाय. अशी 50-60 पोरं रंजन नोकरीला लावले. रंजाच्या कंपनीत काम करायचा, त्या कंपनीत जी ओपनिंग निघल ती ओपनिंग माझ्या गावाकडच्या पोरांना मिळायला पाहिजे, ह्याच्यासाठी त्याची धडपड. कसलं भारी पण आहे. ह्याला म्हणते राजकारणी माणूस, की आपापली लॉबी तयार झाली पाहिजे कंपनीत. जरा मला वाटलं काहीतरी चांगलं बोलतात त्यांच्याबद्दल. नाही, तुम्हाला कळ, तुम्ही रंजाला तो 2 शिव्या देणार मला पाहिजे चांगलं बोलल्यावर. हा, आणि ते तसं झालेलं आहे की रंजन आणि सगळ्या पोरांना आम्हाला हेच सवय लावलेली आहे ना की कुणीही गरजवंत आला तर पहिल्यांदा त्याची गरज भागवायची आणि पुन्हा त्याला तिंबायचा. ताणायचा, नोकरी लागले ना, पार्टी द्या. आता तू कॉन्ट्रॅक्ट दिलेला नाही ना तू तेव्हापासूनची, आता सगळी पार्टी तू देणार, 2 महिन्याचं रेंट तू भरणार. आता असं या जनसेवा ईश्वर सेवा नोकरी लाग असतो ना. खूप केलंय रंजन, खूप लोकांसाठी केलं, खूप लोकांसाठी. म्हणजे मी त्याला कानपडीत मारू शकतो आणि पाया पडू शकतो. एवढा अजरामर माणूस आहे. माहिती नाही, उपकार आहेत त्याचे, खरंच लय लोकांवर उपकार आहेत. ते असं चेष्टेत मी बोलन, पण नाही, आदर आहे त्याच्याविषयी. म्हणजे खूपच छान मित्र. असे बरेच रणजित भोसले पुण्यात आहेत. आणि दॅट्स वाय वी आर इन द पुणे, द विलेज पीपल. द विलेज पीपल. की असं कोणतरी आहे की ज्याचा उपकार अंगावर आहे, ज्यानं वशिला लावलाय, कुठंतरी एखादा कोर्स करायला सांगलाय, त्याच्यामुळे त्याचं चांगलं झालंय ना. आयुष्यभर त्याचे आम्ही काय म्हणतात त्याला, उपकाराच्या खालीच राहणार आहेत भाई. त्याला नाही ओव्हरकम करू शकत आम्ही पैशानं तरी. त्याचाच फोन आलाय 3 वर्षांना, अरे कधी सोडायला म्हणला जॉब, झालाय स्टँडअपचा आता. मग सोडला जॉब. कमाल. भाई ने बोला करने का तो करने का होगा, भाई ने बोला ना हो गए, होगा, हो जाता होगा, वी डोंट नो. लोक लोन घेत आहेत. मी एवढं तर करूच शकतो ना भाईसाठी. त्यानं म्हणला झालंय तुझं आता सगळं हे ते, 1 वर्षभर जॉब सोड म्हणला, 1-1.5 वर्ष कर म्हणला, तुझ्यासाठी दे, झालं तर बघ म्हणला, नाही तर जॉब आहेच. सोडून दिला जॉब. पण तुम्ही ते शहरात येऊन पण असं एकत्रच राहता का? हा भाई, एकत्र गाववाले सगळे. टुप्पा असतो, मुकदम असतो टोळीचा, आम्ही मैल कोले असतो त्यांची. मुकदम जी सांगल की ही MIDC आपली, चाला र तिकडे. आमचा बॅचचा टॉपर आणि मी CNC मशीनवर एकत्र काम करतो, अभिमान आहे मला. आणि मध्ये VMC वर रणजित भोसले. विचार करावा लागतो. त्या माणसानं VMCचा दरवाजा बंद केलेला का, तर सायकल टाइम 15 सेकंद आहे, ती खोला, जॉब काढा, दुसरा जॉब लावा, एवढा टाइम नाही, दरवाजाच उघडा. त्याच्या अंगावर कुलंट पडायला लागले तरी बी उभा आहे. ती खाटखूट खाटखूट का स्टार्ट, बगर वडापाव खाऊन आलो, ऍटिट्यूड MIDC एवढं. बगर वडापाव खाऊन आलो, ही 8,000 पगारीत.
मॅनेजरचे ते MIDCच्या अंगावर 15चा पानं घेऊन त्याच्या अंगावर तुझं कवचाल घालवीन. तुझा काय संबंध मला बोलायचा? बाप कधी असं बोलला ना? 8,000 पगारीत. मनानं मी सगळी सेना त्याच्या महागा उभा राहता हो. नाही नाही त्याच बरोबर आहे. कुठं चाललाय माझा तरुण वर्ग? काय चालू आहे? तू बाहेर ये बघ. कॉलेजमध्ये हवा आपण त्या कंपनीच्या बाहेर 20 पोरं उभा आहेत मॅनेजर लहान आहे की तू ये बाहेर तुला दाखवितो. जॉब जाईल ती रेंट कुठून द्यायचं काही घेणं देणं नाही. तुला बघतो जे बाई. ती मालकाच्या गाडीत बसून गेलं शेवटी भिवून. तू उद्या बघू ना कुठं जाणार आहे. हे असं तिकडे सगळं त्याच्यामुळे ते टुप्पे पडलेले की जिथून येतात लोक. म्हणलं नाही का मागाशी की सोलापूरचे लोक जास्तीत जास्त हडपसर मध्ये आहेत, तिकडून बस येते. सिंपल स्वीट. खानदेशी लोक का सांगवीकडे जे आहेत तिकडे बस येते. आजूबाजूला बस जाईल तिकडे थांबायचं आपण आपलं. अरे भाई बेस्ट. अशा ह्याच्यामुळे जरा कॉन्ट्रीमध्ये पण भांडण जास्त होत असतील की कमी होत? नाही, कॉन्ट्री मुळे कधी भांडणं झाले नाही. कधीच नाही. नाही, लक्षात राहतं. पोरींमध्ये होतात ना कॉन्ट्रीमध्ये भांडण. हेच तर प्रॉब्लेम आहे ना. कॉन्ट्री ही पुढच्या वेळेस त्यानं देणार आहे. ह्याचं एक मनातल्या मनात कॉन्ट्रॅक्ट असतंय आमचं की ह्यानं ह्या वेळेस 150 रुपये कमी दिलेत. ही लक्षात राहतंय आमच्या. पुढच्या वेळेस भेळ न्यायला ह्यालाच पाठवायचं. जा तिकडे गुगल पे करतो जाऊस तर. मागच्या वेळेसचे 150 राहिले होते ना, करून घे. ते तिकडे पोचल्यावर सांगायचं. काही होऊ शकतंय. जर तुम्ही कधीच कॉन्ट्री दिली नाही, एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये तुम्हाला घेऊन जातील पार्टी द्यायला म्हणून, खूप बिल होईल आणि सगळेच गायब होतील आणि तुम्ही एकटेच बसलेले तिथे की कोणच कसंही नाही. माझ्या तर 25 रुपये आहेत. बिल तर 4,500 रुपये झालंय. कोणच फोन उचलणं गेलंय. काय करू मी आता? आणि 1.5 तास तुम्ही एन्झायटी, ओव्हर थिंकिंग, डिप्रेशन, आत्महत्येचा विचार, हे सगळं झाल्यानंतर 1.5 तासानं ते सगळेजण परत येतील. राईट देअर बी लाईट म्हणून आणि काढून देतील की पुढच्या वेळेस पासून कॉन्ट्री देत जा. पैसा भी होता है. तुम्ही म्हणलं का नाही, तुम्हाला कोणी येऊन सांगणार नाही बॅचलर लाईफ मध्ये की हे तुझं चुकतंय. दाखवून दे. ज्या दिवशी त्यांच्या डोक्यात बसलं की ह्याला आउट करायचं, त्या दिवशी तुम्हाला ते दाखवून देतात हे चुकतंय तुमचं. आमच्या बरोबर असं कधीच नाही झालं. आम्ही तर एवढे भांडायचो मेसेज टाकणार. तुमचं मुलींचं सगळं गुणोत्तर पूर्णांकामध्ये चालतं ना. 20, 30, 50. हे आमचं कसं आहे, आमचं गुणोत्तर चालत नाही. आमचा ढीग चालतो. ढीग की हे खळखळ खळखळ खळ एवढं आहे, माहित नाही किती आहे. चेक कर, कमी असेल तू टाक. किंवा मी आजपर्यंत कुठल्याच मित्राला असं बघितलं नाही की 50 रुपये दे आणि मी वॉलेट मधून काढून 50 रुपये दिले. असं कधीच झालं नाही. तिथं वॉलेट आहे, मी इथून उठणार नाही. तू घे जा. कशाला चाललोय डेटला? अरे चला मग. बघायचं बी आहे ना मुलगी कशी आहे, काय काय. कारण चांगलीच मुलगी असेल तर राईज मिळाली पाहिजे त्याला. अरे देवा. हा बाई, सुंदर मुलगी. आता याला सुंदर मुलगी मिळाली नाही, सुंदर मुलगी मिळाली पाहिजे. वाटतंय का तुम्हाला सुंदर मुलगी मिळाली पाहिजे? याला नाही वाटत. या डोक्यात ठोंबा घालणारीच मिळाली पाहिजे. कविता कर. बर, तुम्ही मुख्य मुलीला कशाला प्रपोज केलेलं? भाई आता हे कसं आहे माहितीये का, तुमची जर हिंमत असेल तर हे ठेवा. आता मला बघायचं होतं ते रिस्पॉन्स काय देते मला. काय मी आय लव्ह यू म्हणल्यानंतर त्यांचा काय रिस्पॉन्स असेल ना. प्रॉब्लेम हा झाला की मला साईन लँग्वेज शिकून जायला पाहिजे होतं. ते तासभर एक्सप्लेन करत राहिली, मला कळालंच नाही काय बोलते.
आता जर दम असेल हे टाका मला कळालंच नाही ना काय तुम्ही चल बीड काय माहिती चल बीड म्हणून लिहिलं असेल तिनं म्हणली असेल किंवा खूप वाईट गोष्ट आहे डेटिंग हे खूप वाईट गोष्ट आहे आमच्यासाठी माहित आहे का की जर डेटला ती गावाकडची होती की इकडली होती ते सांगायचं नसते जीव धोक्यात घालणे तुम्हाला सांगितलंय मी म्हणजे हिटलरच्या सैन्यातला शेवटचा शिपाई आहे हिटलरची हार होईल पळून जावा मी कधी फ्रंटवर गेलोच नाही पण सगळ्यात आधी फोटो मी काढले तो माणूस मी आहे डेट वर जाणं हे ते भयंकर डेट करायला मिळतंय हे मला लय प्रचंड फॅसिनेटिंग वाटलं होतं की यू कॅन चूज अ गर्ल विदिन अ डिस्टन्स विथ स्पेसिफिकेशन्स अँड कॅरेक्टर अँड चॉईस की तिला ही गाणी आवडतात का हे वाचायला आवडतं का असं राहते का तसं राहते का 100 मीटरच्या आत हे बंबल टेंडरनं दिलं मला झोमॅटोपेक्षा फॅसिनेटिंग आहे की एवढ्या एरियात किती मुली आहेत हा तुम्ही कधी विचार केलाय काय की मला स्वातंत्र्य यायचं मला अरे लहानपणी किंवा कॉलेजला लहानपणी नाही कॉलेजला असताना शोधावं लागायचं की मुलगी आहे का कुठं कोणीतरी माझ्याकडे बघतंय का यू हॅव टू चूज ना यू गेट टू चूज की 500 मीटरच्या आतल्या पुरी मला दाखव आणि देन यू कॅन स्वाईप राईट अँड लेफ्ट पहिल्यांदा स्कॅम वाटायचा पुन्हा डेट आली खरंच घडतंय की मुली मिळतात आहे की आय वॉज इम्प्रेस्ड बाय युअर शर्टिंग स्टाईल अगं बायो गोड गुलाबी स्वप्नांच्या आईचा घो नाही काय किती अजून बॅचलर लाईफ आणि पुण्यानं काय द्यावं ना मला की म्हणजे आमच्याकडं रेशो कमी आहे मुलींचा लग्न व्हाय ना यू हॅव टू चूज कंट्री म्युझिक माहित नाही कंट्री म्युझिक काय आणि मग चूज केलंय कंट्री म्युझिक ऐकणाऱ्या मुली पाहिजे त्या 500 मीटरच्या आतल्या आणि तिथे एक मुलगी तुम्हाला म्हणजे त्यांचे बंबल टेंडर असं की मुली पहिल्यांदा मेसेज करता नंतर तुम्ही मेसेज करता ती हाय म्हणते तुम्ही तिला चॅटवर आता ते चॅटवर इम्प्रेस करायचा गुण वेगळा आहे चॅटवर इम्प्रेस करताना ती भेटायला येते की मला एक फार कोणी सांगितलं हा जोक मला माहीत नाही पण तो जोक खरंच खरा आहे की डेटवर येणाऱ्या मुली सगळ्यात जास्त आडस कोणात असेल तर त्या मुलीत आहे एक अनोळखी मुलगा ज्यानं पूलमध्ये बाथरूमवर फोटो टाकलाय उघड्या पाठीसहित ज्यानं समोर दिसायलाय की हा तर चांगल्या चालीचा नाहीच आहे त्याच्यासोबत ती डेटवर इट टेक्स करेज आणि त्याच्यात आपण ज्याला 2 व्हीलर चालवा येत नाही तुम्हाला 2 व्हीलर चालवायला येत नाही हा आणि तुम्ही पुण्यात राहताय हा बघितलं का तरी पण मी सर्वाइव्ह केलंय मित्राच्या गाडीवर हा त्यांनी कशी शिकविल नसेल का रे त्यांनी मला आजपर्यंत मुद्दाम भाई हा स्कॅम झालाय समोर ओलामध्ये हेल्मेट तर नाही मला मुली पटवणी म्हणून मला गाडी शिकविलेली नाही का त्यांनी आजवर असे फक्त माइंडसेट त्याच्यामुळे हे जे आहे ना की झोमॅटो कळतं आपल्याला आम्हाला माहित नाही पहिल्यांदा तुम्ही वापरलं तेव्हा काय वाटलं अरे मला काय की भाई की आय कॅन गेट टू ऑर्डर आय कॅन ट्रॅक दॅट गाय
स्वप्नील इज कमिंग विथ युअर ऑर्डर ऑन 4 AM. पहाटे 4ला की ओरिओ शेक टाकलाय मी. हु इज कन्फर्मिंग दीज ऑर्डर्स. ओरिओ शेक 2 मिनिटात कन्फर्म करून स्वप्नील यायला लागला. ओरिओ शेक सर. 4 वाजता ते समोर उभा आहे. जा घेऊन. मी एक्सपेरिमेंट करत होतो. अरे नाही. आणि मग स्वप्नीलने पैसे मागितले. काय नाही बाई, पिऊन टाकलं त्यानं, काही अडचण नाही माझी. 4 वाजता तो पोरगा घेऊन आलाय ओरिओ शेक. पहाटे 4 काय काय अजून टेक्नॉलॉजीनं कुठं जावं की एक माणूस 4 वाजता कडाक्याच्या थंडीत खडखड त्याने येऊन मला विचारलं पहाटे 4 वाजता तुझं कोण पिलं होतं थंड. मला वाईटही वाटणार, त्यानं कानाखाली मारली तरी वाईट वाटणार नाही. तो आलाच बाई, तो इथं जिंकलाय. झोमॅटो तरी बरं दारू येत नाही अजून झोमॅटोवरून. नाही तर अवघडच झालंय सगळं. जेवण येतंय तेवढंच. जीवन ट्रॅक करता येत तुम्हाला. ऑर्डर करू शकता. ओला उबेर आहे. आता हे सांगायला पाहिजे का नाही मला माहित नाही. सांगा आता काय. ऍप्सी रोडला एका दिवशी लगवी लागली होती मला, है ना. आणि तिथून सार्वजनिक टॉयलेट 6 किलोमीटर आहे. नवीन होतो पुण्यात मी तेव्हा, मला काही माहित नाही. कुठं जाऊ ना मी, हॉटेलमध्ये जायची लाज वाटते. मी ओला केली सार्वजनिक टॉयलेट पर्यंत. तिथे गेलोय, तो रिक्षावाला बाहेर उभा होता की ह्याच्यासाठी ओला केली तू. आय डोंट नो टेक्नॉलॉजी. बास. एवढ्या खालच्या पातळीपर्यंत टेक्नॉलॉजी. म्हणजे काय ओला उबेर काय करणार. 6 किलोमीटर आहे, जाणार का. ओला केली. त्यात तुम्ही स्टँडअप कॉमेडियन. कॉमेडी ही आवडीची गोष्ट आहे. त्याच्यातून करिअर होईल नाही होईल काय होईल यासाठी धडपडणं माझं काम आहे. पण नाहीच झालं तर एवढं वाईट नाही वाटणार खरंच मला. हा, पण दुसरा कॉमेडियन यशस्वी झाल्यावर वाईट वाटेल, पण माझं मला वाईट वाटणार नाही. आमचा अक्षय निर्वळ नाहीच झाला पाहिजे यशस्वी. कसलं भारी आहे. मला काय भारी वाटतं माहिती यामध्ये की तुम्हाला कॉमेडी करताना का होईना बोलता येतंय. अरे माझा धंदा येतो. तुम्हाला माहित नव्हतं. कोणी ऑफेंड होऊच शकत नाही कारण कॉमेडी आहे. कोणी ऑफेंड कोण होतं माहितीये का, ज्याला जोक कळत नाही. मी टी शर्ट वर लिहून येतो माहितीये का माझे की इफ यू लाफ यू गॉट द जोक, इफ यू डिडंट लाफ यू गॉट ऑफेंडेड. काय यू आर नॉट फ्युचर ऑफ दिस कंट्री एनिमोर. टी शर्ट आहे आपला. आय एम नॉट फ्युचर ऑफ दिस कंट्री एनिमोर. आझाद आहे मी त्याच्यापासून. अपूर्व हसायचंय तुला. अपूर्व तर भाई, अपूर्व ते नंतर येते माझ्याकडं. नंतर तसाच पलीकडे पुलात गेला पाहिजे अपूर्व. गालही दुखतात माझे नंतर असं काहीतरी आहे ना कविता ती. नयनेश तांबेची पण आमच्या आहे कविता की कुणीतरी यावून मुकाचं घ्यावा असे गालही नव्हते माझे. अपेक्षा कशा असाव्या ना माणसाकडे की कुणीतरी मुलीनं बसलेल्या जागी येऊन तुझा मुका घ्यावा. नयनेश नयनेश चांगला मुलगा आहे पण माझ्या मित्राची नाही कोणी मुका घेतला पाहिजे. and these are good people actually. आता तुम्ही ह्यांचा पण शंकरचंद कराडेंचा पण इंटरव्ह्यू घेतला होता ना आय थिंक. परभणीत ऑडिटोरियम नाहीये,
संकर्षण कराडेन एवढा मोठा माणूस कलाकार तिथून ऑडिटोरियम नाही आहे परभणी. दॅट्स अ सॅड थिंग फॉर अस, फॉर रुरल पीपल. वी डोंट हॅव ऑडिटोरियम. सोलापुरात 4 आहेत. बघाय कोणी नाही. कारण सगळे मित्र पुण्यात आहेत. तिथं जे आहे ते धिंगाणा आहे. गावात नगरला शो होता गेलेल्या वर्षी. आमचे निलेश पुंड, तुम्ही ऐकत असाल सर तर मनावर घेऊ नका. निलेश पुंड आमचा नेवाशाचा मित्र आहे. त्याला म्हणलं शोला ये. तुम्ही किती जण याचाल शोला? 2 जण 3 जण 2-3 आहे ना. छोटा हत्ती भरून पोरं घेऊन आला होता. शो हाऊसफुल आहे. त्याला माहितीये तिकीट हाऊसफुल झालेत. छोटा हत्ती भरून पोरं घेऊन आलाय आणि बाहेर भांडत बसलाय. गण्यानं बोलविलंय म्हणून मला. कोणत्या बेसिसवर त्याला मध्ये घेऊ मी? कोणत्या बेसिसवर? त्या मध्ये पायऱ्यात जागा नसती का? त्याच्यावर बसली ती पोरं सगळी. काय कुणाला माहित नाही गाण्या काय काय काय. निल्या चल म्हणलाय ना, सगळी आली ती. छोटा हत्तीत बसून माघारी गेली. येताना प्रवराचे मासे घेऊन आले. मासे मी खात बी नाही, माहितीये टीमला खाऊ घाल. भाकरी घेऊन आले. ती काही लॉजिक नाही याचं. छोटा हत्ती भरून पोरं घेऊन आलाय. एवढी पोरं रिकामी आहेत? छोटा हत्ती भरून. तर मारामारी चालली वगैरे वाटलं नाही ना? काय नाही, त्यांचं बाहेर भांडणं चालू की मला तुमच्या संग भांडणं करायचं नाही, ती मला गाण्याला बोलायचंय. गाण्या तिकडं मारा लागला महागड. भीती नाही की शो कसा जाणार आहे, काय जाणार आहे, ह्यांचं वेगळं चालू समोर. कुठं कसं राहू मी या जिंदगीत? बॅचलर तुम्हाला कळालं नाही का अजून ह्याच्यात गंमत काय आहे ती? काय की यू कॅनॉट बी सिरियस. You cannot be depressed. You cannot be anxious. Anxiety doesn't matter. Autism is not there. की काही नाहीये अस्तित्व जे आतापर्यंत सांगितलं गेलंय आपल्याला की जग हे नश्वर आहे, ते बॅचलर लोकांनी मान्य केलेलं आहे. की एक दिवस हे जग संपणार आहे. हे लवकरात लवकर कसं संपवायचं ह्याची तयारी चालू आहे. ते बॅचलर लोक करताय. त्याच्या आधी काय बाई कचरा टाकू ना तुम्ही जग संपायच्या आधी. कचरा टाकून या भाई. कचरा तर अल्टिमेट थिंग. आतापर्यंत का लक्षात आला नसेल माझ्या. त्यापेक्षा एक भारी गोष्ट सांगा तुम्हाला. एका दिवशी उठलो बरं का. आता हे कसं आहे माहिती आहे का, आणि नॉर्मल पोर आहेत ना आपण, की भाई बॉक्सर घातलेले आणि टॉवेल गुंडाळलाय, वरी शर्ट घातलाय, कचरा टाकाय बाहेर गेलो. दरवाजा बंद झाला. मध्ये कुणीच नाही. दरवाजा तर बंद झालाय. मी टावेलवर उभायलो अभिमध्ये. मित्राला फोन करतोय, ये लवकर. ती म्हणते काय झालंय? म्हणलं असं असं झालंय. सांगून चूक केली म्हणला तू. आता तर मी येत नसतो. मी तिथंच उभा आहे रे. काय नाही, सगळ्या कचरावाल्या काकू बिकू हसून गेलेत माझ्यावर. सगळे हसून गेले ती माझ्यावर. ती सिक्युरिटीवाला येऊन, ती नसते का त्यांच्याकडे की असते सेपरेट, त्यानं उघडून दिला, मध्ये लावला. दया आली म्हणला तुमची मला. की तुम्हाला कळालं नाही म्हणला की दरवाजा बंद होऊ शकतो, चावी तरी घ्यावी. एकटाच त्या लॉबीमध्ये. असं लय झालंय माझ्यासोबत की मी ह्याच्यामुळे गोष्टी शिकलोय. पण तुम्ही ऍटलीस्ट टाकायचं तरी. पोरं टाकतच नाही कचरा. पोरांचं काय, पोरांचं कसं झालंय माहित आहे का, गावाकडे एवढे कष्ट झालेत ना त्यांच्या आयुष्याला की इथे येऊन कष्ट करायची इच्छा जमली. गावाकडे लाईट नाही, फॅन नाही. इथे ते मिळतं. परत इथं काय बाई, फॅनचं RPM मोजत बसतील पोर. फॅन आहे, लाईट आहे, मॅकडी आहे, कॉफी आहे, झोमॅटो आहे, स्मूदी आहे, तिरमसू आहे, रामेन नावाची मॅगी नूडल एक्झिस्ट करते.
माहित आहे का तुला? हा बघ, मोमो आहे, बर्गर आहे कॅम्पातला, हा किती गोष्टी आहे. इराणी आहे, चहाचं स्पेशल दुकान आहे. विचार करा, जिथं ऑमलेट वगैरे असे पदार्थ मिळत आहेत. आणि मध्ये जाऊन तुला कष्टच करायचं नाही रे. IT च्या त्या डेस्कवर बघून काहीच कष्ट नाही. यू हॅव टू डू दिस, वर्क ऑन इट. काहीतरी एक तुझ्या डोक्यात फिट पाहिजे, गेलंय. काय होतं गावाकडं, आमच्याकडं डाळिंब लावा, द्राक्षे लावा, पुरीपेक्षा जास्त नखरे पिकाचे आहेत ते. फवारीत बसा, माशी गुंगली, द्राक्ष फुटून जात आहेत, अख्खी बाग खराब. वरनं पाऊस पडायला लागला, पहाटे 3 वाजता द्राक्षाची झाडं हलवीत उभा होता आम्ही. का तर त्याच्यावर पाणी थांबलं की द्राक्षाजवळ एक द्राक्ष फुटलं की अख्खी बाग खराब. आणि इथं मला काहीच करावं लागत नाही. ह्याच्यातलं सगळ्यातलं मला हाकलून दिलं होतं पप्पाने गावातून की तू शेतकरी तर नाहीच बनायचं म्हणून. मी इथं येऊन शेतीवर जोक करायला चालू केले. आता गावातले लोक म्हणतात पोराला शेती करू द्यायला पाहिजे होती. आता पप्पा म्हणते शेती कर. हे तर मला कळालंय की कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त पैसे कसे कमवायचे. ह्याच्यावर ऑफेंड बी होऊ शकत नाही कोणी. खरं आहे, प्रत्येक शेतकऱ्याच्या पोराला सांगितलं गेलंय की तू शेती नाहीच करायची, तू नोकरीला जायचं, साहेब बनायचं. इथे येऊन IT मध्ये पोरं काम करतात, शेती सोडून देतात, निवांत लाईफ. काय कशाला मला टेन्शन येईल ना आयुष्यात. गावाकडं घर झालं, आमच्या एका मित्राला 30-40 लाखाचं पॅकेज आहे, गावाकडं घर आहे, इथं फ्लॅट आहे, लग्न झालंय, 2 लेकरं आहे. ती काय जिंकलाय ना तो आयुष्यात. मी चहा पाजतो त्याला की तू जिंकलाय भाई आयुष्यात म्हणून. काय पाहिजे ते गावाकडे हिंडत होता, शिंबूड पोसायचं कळत नव्हतं त्याला, खरंच इमानदारीनं. आणि त्याला एवढं मोठं मिळालं. किती चान्सेस होते गावाकडे राहून हे मिळवण्याचे? नव्हतेच ना चान्सेस. दॅट्स वाय पुणे इज सिटी ऑफ होप. छत्रपतींनी वसवलेल्या शहरानं आम्हाला अजूनपर्यंत कामात यावी. बिगेस्ट थिंग, जोक बाजूला ठेवला तर दिस इज द बिगेस्ट थिंग आय हॅव ऑब्झर्व्ड अबाउट पुणे. पुणे इज गुड इन ॲक्सेप्टन्स. की बाई पेठेतली लोक सुद्धा तुमच्या बोलीभाषेला ॲक्सेप्ट करतात. कधी कधी तर दे स्टार्ट टॉकिंग इन बोलीभाषा टू यू, की काय गोड बोलता तुम्ही. आमचे शो इथं फुल जातात. विचार करा, बोली भाषेतले फोक लोक, फोक आख्यान यांच्यासारखे शो इथं हाऊसफुल जातात, जे बोली भाषेत आहेत, जे शुद्ध भाषेत नाहीच आहेत. आणि पुण्याची ऑडियन्स त्याला बघायला जाते. गुड थिंग अबाउट पुणे. तरी सुद्धा शेती ही अशी गोष्ट आहे जी शाश्वत आहे. सगळं खरं आहे, सगळं करते, फक्त बापानं लवकर नावावर केली पाहिजे. तुम्हाला काय वाटलं मी सिरियस आहे ह्याच्यावर? म्हणूनच तुम्ही मोटिवेशनल स्पीकर बनायचे राहिले. नावावरच होईना गेली शेती. कसं करायचं ना शेती? तिचं तो जो कंप्लेनिंग सूर लावलेला आहे सुरुवातीपासून, दे दनादन. अरे कंप्लेनिंग काय की इथं येऊन एक स्टँडअप कॉमेडियन म्हणून मी जर तुम्हाला हसवू शकलो नाही 2 लोकांना, तर 1000 लोकांना कसा हसविणार ना मी. 2 लोकांना हसवू शकत नाही. त्यात पण एक कवी आहे. ती पण आहे. तुम्ही कवी आहे. किती वाईट आहे हे, किती वाईट आहे. हे मटेरियल डिलीट करा. हे नाही गेला उडत पॉडकास्ट. हे कवी आहे, हे माणूस कवी आहे. आयुष्यावर बोलू का, इज अ आयकॉनिक थिंग, इज अ आयकॉनिक थिंग. त्याच्यानंतर मग वी आर डाऊन टू द अक्षर तुझेच आहे. परवा दिवशी नाशिकमध्ये शो केला. खूप प्रचंड शो चांगला करतात ती पोरं. मी सगळ्या मित्रांना माझ्या फोन केले की बाई कसा झाला होता. खूप प्रचंड जबरदस्त शो झालाय तो, आयकॉनिक झाला. अक्षरशः लोकांनी उठून नजरा काढल्यात त्याच्या. आणि नयनेश काठवडे आमचा सारंग पंपाटवर ॲब्सोल्यूट जबरदस्त लोक आहेत.
वत्स अपूर्वाई जी आहे ना त्याच्यात, अपूर्व जर त्या शोच झालर असेल, मी झालर फाडून टाकीन. बिना झालरीची साडी घालतो मी. दिस इज बॅचलर थिंग. तो नाहीये इथं, कॉन्व्हर्सेशनचा भाग नाहीये, पण वी कॅन रोस्ट अपूर्व टुगेदर. नाही, आय जस्ट होप की तो तुमचा मित्र आहे. खूप चांगला मग मित्र ठीक आहे. आहे. खूपच चांगला. आणि नसल जरी मित्र तो, तरी मी कुठं राहतो माहित पाहिजे ना त्याला. फार फार तर ब्लॉक करू शकतो इंस्टाग्रामवर, पण चांगला मित्र आहे. कधीपासून बघतोय मी अपूर्वाला, 2020 आय थिंक एक गझल टाकली होती आणि त्यावेळेस छान करत होतो. त्यावेळेस रिप्लाय देणारा पहिला कवी होता तो मला. वा. ओ. त्याच्यानंतर ही अरे अरे मला का काय कविता, 4 ओळी सांगा तुम्ही. थांबा, हे महत्वाचं आहे. तिने प्रेम करावं हा, पण बाहेर फक्त. घरात आई वडिलावर प्रेम करू नये, भावावर प्रेम करू नये, बाहेर प्रेम एक्स्ट्रा करा. मॅरिटल अफेअर आहे, घरात कशी प्रेम करणार. लगीन झालंय त्यांचं पण. होय. तिनं प्रेम करावं पण बाहेर फक्त, घरी रोज रात्री उशाशी नको. झालंय पुढं. हा, रासलीला घडाव्या पण मेसेजवर फक्त, संसाराची काशी नको. तिनं रुसावं मधूनच केव्हाही, बायकोची मात्र नाराजी नको. तिनं मागावं कधीही काहीही, पण दररोजची हांजी हांजी नको. नाव नसावं या नात्याला काही, जोडायलाही बाकी नाती नको. तिनं असावं अक्षरशः कुणीही, या बंधनात धर्म जाती नको. तिनं धुंद व्हावं पण अलर्ट राहावं फक्त, विषय सनसनाटी नको. तिनं गंध बनावं पण पावसाळ्यात फक्त, बाकी आयुष्याची माती नको. तिचं नाव कुंकू होतं का? कुंकू होत लावलंय मी. तिनं फक्त गंध बनावं. तिने फक्त गंध बनावं तिनं. मी धुवावं पुसून जावं. का धुवू नये माझ्या मित्रांना पोराचा बोचा. कळालं? स्ट्रेट असे, स्ट्रेट फॉरवर्ड असे, एवढी क्लिअर असावी कविता. असे कळायला पाहिजे. पुढे गेलं पाहिजे जीवन. नको भटकू या भ्रमात तुझ्या. दादा धन्यवाद, तुम्ही इथे आलात, आमचं भाग्योदय मनोरंजन झालंय केलं. तुझं. बस. अरे एनफ, एवढं तर भाई तुम्ही कोणता पॉडकास्ट एन्जॉय केला नसेल. खरंय. एवढंच करूच शकत नाही तुम्ही. म्हणजे जाऊ दे. नाहीच करू शकत, मला माहिती आहे.